जान्हवीज किचनमध्ये आपलं मनपूर्वक नवीन रेसिपी घेऊन येत आहे। शरीरासाठी अत्यंत पौष्टिक आणि कॅल्शियमयुक्त असं हुलग्याचं माडगं। रेसिपीला सुरुवात करूया। माडगं बनवण्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे। 1 वाटी हुलगे घेतलेत, सुंठ बडीशेप, 2 चमचे तांदूळ आणि गूळ चवीनुसार। सुरुवातीला मंद गॅसवर हुलगे भाजून घेऊयात। मंद गॅसवर भाजून घ्यायचे खमंग भाजताल हुलगे तेवढं टेस्ट छान लागते। हुलग्यातून कॅल्शियम मिळते, तसेच हाडांच्या मजबूतीसाठी उपयुक्त असतात। हे खमंग भाजलेत, आता हे काढून घेऊया, थंड करायला ठेवूया। तांदूळ हलकेसे गरम करून घ्यायचे फक्त। हे बाजूलाच काढायचे, हुलगे आणि तांदूळ एकत्र करायचे नाही, कारण बारीक करून घेताना आपण ते वेगवेगळे बारीक करून घेणार आहोत। भाजून घेऊया। मिक्सरमधून काढूयात। ह्याची बारीक पूड नाही करायची, कण्या फक्त करायचे। अशी जाडसर कणी भरडून घ्यायचे, मिक्सरमधून बारीक करून घेऊया। करून घेतलेत, आता मिक्सरमधून बारीक करून कोणसाठी प्रमाण सांगणार आहे माडगं बनवण्याचं। 1 मोठा तांब्या पाणी भरून घ्यायचं, गरम करायला ठेवायचं, साधारणतः अर्धा लिटर। या ठिकाणी तुम्ही बघू शकता एकदम बारीक पीठ करून घ्यायचं याचं हुलग्याचं। आणि मी गूळ टाकून घेत आहे या पाण्यात। तुम्ही चवीनुसार गूळ टाकू शकता यामध्ये। तर आपल्याला सगळं पीठ नाही टाकायचं त्यामध्ये। शिल्लक राहिलेलं पीठ मी हवाबंद डब्यात ठेवणार आहे झाकून। कधीही तुम्हाला हुलग्याचं माडगं करू वाटलं तर हे पीठ पिठाचं करू शकता। आता माडगं बनवताना मी फक्त 2 चमचेच पीठ टाकणार आहे त्यामध्ये। यामध्ये 2 चमचे हुलग्याचं बारीक केलेलं पीठ टाकून घ्यायचं। जास्त घट्ट किंवा जास्त पातळ नाही बनवायचं। मध्येच 1 चमचा कण्या टाकायच्या तांदळाच्या, मीठ टाकायचं थोडंसं अगदी नकळत, 1 चमचा सुंठ बडीशेप पावडर आणि छान उकळी काढायची। 5 मिनिटं मंद गॅसवर शिजवून घ्यायचं हे माडगं। पावसात भिजून आलात, खूप थंडी वाजते, तर हे हुलग्याचं माडगं एकदा नक्की करा आणि त्याचा आस्वाद घ्या। खूप छान टेस्ट लागते हुलग्याच्या माडग्याचं। हुलग्याचं माडगं तुम्ही बघू शकता, अशा पद्धतीने बनवायचं आहे। हुलग्याचं माडगं मस्त तयार आहे। मी आता टेस्ट करून बघते। मस्त झालंय, छान। एकदा नक्की करून बघा। आवडलं तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।